भाजणी केली आता एवढी राहिली भाजायची मैत्रिणींना अगं ही भाजायचं राहिलं आणि हे का ही भाजलं भाजलेलं कसं दिसतंय बघा आणि बिगर भाजलेलं कसं दिसतंय लालसर भाजले तुपाची भरणी संपल्यामुळे आणाय चालली कवाच्या घरी आणि ही अर्धा किलो बदाम अर्धा किलो काजू आणि हायला ना हा एवढा पिस्ता लागतो 120 240 रुपयाचा आहे आणि हा एकदम आणायचं नाही तुम्हाला खरं सांगते आजच्या भाजणीला मी आजच आणते काजू बदाम का तर हे काजू आहेत ना जास्त दिवस ताजच आणायचं आणि ताजच करायचं पिस्ता डिंको संपला डिंको आणायला चालली नाही इथं मिळालं मी बारामतीला जाते नाही बारामतीहून आणते ह्यात नाहीच का 2-3 भरण्यात बी तिन्ही बी नाही तिन्ही ह्याच्यात नाही हिलाही छान लागतं खाऊन बघा असू दे येते घेऊन येते परत कविताच्या घरी आली तूप न्यायला कवा झालं का कुठे फ्रीज मध्ये काय झालं उठायला आणि बसाय तुला तुला हे केलंय तुला घरी बिरी यायचं कळतंय का नाही ह्यांच्यातच राहायचंय का घर जावाय हो तू काय मजा येते कसली मजा येते मॅडम सकाळी घरी आले होते मॅडमला सांगितलं त्याला नापास करा पुढल्या वर्षी अजून त्याला 4थीत बसवायचं इथंच हा तेव्हा नाही आला शाळेत सोमवारी त्याला नापास करा धडधडीत सांगितले मी पेपर 4 दिवसावाल्यात हा तू इथं कशाला राहिला यांच्या घरी हा हिथं हो का शंकरपाळ्या हिथं बरे जाते त्या हिथं बरे जाते त्या घरी का नाही खात आणि हो का आमच्या कवाचं काय चाललंय हा सगळ्यांना काय माहिती अहो ह्यो तर लय कामाचा जलामला या सारखं सिरियसच असतो का म्हणलं ती काम चाललेत बाबा ती एक एका दिवशी कवा आमची पनीर आहे ना पनीर पॅकिंग काय ग ती खवाय ना किती किलोची ऑर्डर आहे बाळा 18 किलोची तुम्हाला वाटत असन की कविताच्या हे युजभाऊच्या ह्यांच्या ऑर्डर येत ना फक्त ऑनलाईन तुपाच्या ह्याच्या जात असते काय नाही बारामतीत बी लागतं ह्यांना आणि खवा कसा किलो देते बाळा 250 देते हा ऑनलाईन 300 देते ऑनलाईन 300 देते पॅकिंग बॉक्स 250 रुपये किलो खवा असतो ज्यांना कोणाला पाहिजे त्यांच्यासाठी बारामती तालुक्यात सगळीकडे मिळेल 70 20 18 46 21 मोबाईल नंबर आहे हा 70 20 18 46 21 तर चला खावा एकदम मस्त पैकी आणि ओरिजिनल आणि पनीर पण दावते तुम्हाला इकडे पनीरची लादीच बाई शेजारी घेऊन बसलेले दाखव इकडे अजून एक आहे ती पण दावती ही बघू शकता पनीर आख्या गोजोबाईमध्ये उंडवडी कप बारामती जात आहे आणि कसं किलो या ही 250 रुपये किलो पनीर मिळतं तुम्हाला घरपोच सेवा बारामतीत मिळेल कुरिअरला येता जाता तुम्हाला बारामतीच्या ताईसाहेबांना कुणाला जर पनीर पाहिजे असेल ना तर एकदा कॉन्टॅक्ट करा माझ्या ताईसाहेबांना हे बघू शकता आणि ती बी ओरिजिनल माल काय कावा नकच्या घरी धर बाय सुसत नाही काय आणि अजून ह्याच्यात पनीर हाया लय लागतं ह्यांना दावर उघडून हा बघ का लादी पनीरची कसं काय आणि मी ही तूप न्यायला आले थांबे माझं तूप संपलं होतं म्हणून न्यायला आली या कविता अगं मला देखील पॅकिंगचं झालं मला आणि कविता अगं ह्याला स्टिकर नाही चिटकावलं पॅकिंग केलंय का मला संध्याकाळी दे मग मी मला जायचंय परत ना कुरिअर आणि इथं बसलंय बघा हे काय गरज आहे का बंगल्यातनं इकडं आलंय मालकीनीला कळत नाही का कुणा कशी कुत्री हिकावतं त्याचं परवा हे करून ठेवलं वाटोळं करून ठेवलं त्या पिलाचं हा लसा तर धापा देत त्याला बंगल्यात न्यायचं ती बंगल्यात असलं तरी हीच बदल असते आणि तू पेढं नाही दिलं बंग गाडी घेतली काल लचा धापा देत काय तुझी हालत झाली आहे हा काय झालं ग मग काय आहे तर त्याच्याकडे कोणी बघाना ना फिगाना आणि तुम्ही माणसानं आखा तूप मग लगेच काय हो का एवढंच होतं आज इथं कळावलेलं कविताने पाठीला दिसतंय का
ठेवलंय बाया. आणि एवढंच आहे. आणि तूपच पुरा नाही जात ना होते की. आता काय करा मला दे. आता ही ऑर्डरचं एका ताई साहेबांचं आणि मी मला उलसकच न्यायला आली. पावशेरीचं तर दे म्हणलं. पावसाळ्यात देते. आणि घरचं चक्कू आहेत नाही. म्हशीचं देता का? म्हशीचं आहे अर्धा लिटर. अगं कसली टेस्ट लागते आणि कसली नाही. नाही हा तुम्हाला नाही ती सवय येते. तो लाडू लाडू भरलंय अर्धा किलो तुम्हाला. दे घ्यायचं. हो का मैत्रिणी चक्कू घर. हा होत आहे. ही गार झालेलं सामान आहे मैत्रिणींना पण ते हाताला तेल लागतं म्हणून नाही ना करते. नाही ती वातावरण ती बडीशेप पण ती जायफळ टाकायचं काय. आज आमुष आहे. आज कुठं आज संध्याकाळी लागायची आहे. आज आहे ना हिरबळ. लागायची नेऊन तर ठेवायची. बरं लगेच नेऊन देऊ का मग. पण ती कुठली का कुठली मला नाही सांगते. ती टाक का? हो हा अजून काय राहिलंय हो टाकायचं ह्याच्यात. मिरी टाकते. मिरी लवंगा ही सगळं टाकले. अजून काय तर विलायची राहिली आता. विलायची बारीक करायची. मोठा पुडा काय विलायचीचा पुडा आणावा. कोणची विलायची? आयता पुडा ते मोठा पुडा आहे ना ते आणा. हा ना मी अजून बघते काय कर. अजून काय काय राहिलंय का व पिशवीत नाही येतं की ओळखू. मेथी पण भाजून टाकायची आहे. बारीक करून टाकावं. हा ना पुडा विलायची. कसुरी मेथी टाकली होती पण ही कमी पडलेली. टाका कमी पडली होती थोडीशी. आणि विलायची फोडायची. आता भाजायची काय? विलायची भाजायची नाही डायरेक्ट बारीक करायची. विलायची चला फोडून जाऊदे. अहो हे काय करू ठेवू का? ती ह्याला लागेल की सुंठवड्याला थोडी त्या डिकाच्या लाडूला विलायची. मग कशी बारीक करू म्हणते? अशीच कच्ची. हां ही मैत्रिणींना ह्याला हिथं ह्याच्यात बारीक करून टाकायची. सौदेश सामानात बघू शकता. ह्याचं ना टर्पल वगैरे काही काढायचं नाही तर अशीच टाकायची. होय. अँड्रॉइड टी व्ही गाणं आला आमचा. हां काढा की त्यातमध्ये डिक्काच्या लाडूला टाका की तुमच्या आजोबांनी. ही मेथी थोडी गवळी गवळी भाजायची. थोडीशी नाणी विलायचीच आणा. आता ही सौद्याचं सामान आम्ही काढलेलं आहे ना त्यामुळे मैत्रिणीनं ताटाला असं झालंय. बापू आता ती दरवाजा लावती. काय झालं हवं सौद्याचं सामान आज बाहेर लय वारं सुटलंय म्हणून बायांना म्हणलेलं उलट काल ही भाजून खुलतं बाहेर. पण ह्यातल्या मेथी हे राहिलं होतं ना काय नो बायनो म्हणलं तेवढ्यासाठी नका चुलती तो. आणि आता हे चाळून आपल्याला ना थोडीशी ह्याला काढू सुंटवड्याच्या लाडूला. चाळणीने चाळायची का मोठ्या चाळणीने नाणी ह्याच्या हो का पिठाच्या चाळणीने चाळायची. ही अशी टाकायची ह्यातमध्ये विलायची. आपली पिठात चावळवर हळद दळलेली. हा म्हणजे हे तशीच टाकायची का? फिरवायची. हिला फिरवायची मैत्रिणीला. ह्याचा वास तर नुसता नाचभरीच येतोय. आता आपण नऊ टाकू. हां काय झालं ना वाफ म्हणलं वेलदोडीची डोळ्यात गेली इतकी वेलदोडीची वाफ येते छान बचल. असं वाटतं बाकूरच करायचं चाललाय. हे दगड फुलं हे लागतंच. तुम्ही म्हणता हे काय आहे आका पण हे लागतं. ही दगड फुलं आहे. दगड फुल नाही काय गरज ह्याला. ही कुठताना कुठून आहे ना हे निघून जातं सारं. टाकावंच लागतं हे. आता हे 2 गाण्यात घ्यावं लागेल. बंद केला गॅस. मी काय म्हणते हां